10 वाजलेत आणि मी आता निघालो आहे महाडला. माझे 2 कामं आहेत महाडमध्ये. एक माझं ड्रायव्हिंग लायसन्स मला रिन्यू करायचं आहे आणि दुसरं जे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे, रजिस्ट्रेशन नंबर प्लेट, तर ती एक बसून घ्यायची आहे. की आज अपॉइंटमेंट आहे संध्याकाळची. लवकर जाऊन बसून घ्यायची आहे कारण की मला पुढे जायचं आहे. आता मी निघालो आहे आमची आदिवासीवाडी हा इकडे वरती रस्ता, तर मुंबूरशीकडे. माझं जर तुमचं झालेलं आहे गाडीचे 99,960 10,000 पूर्ण आहे. आदिवासीवाडी गाडी स्मशानभूमी आहे, कॉमन स्मशानभूमी. पुढे भेटूया. हे मी आता बस स्टॉपच्या इथे पोचलो आहे आता. आणि इकडे ग्रामपंचायत ऑफिस आहे. इथं मिनिडोर पण येतात आमच्या इथून, म्हणजे फुल ट्रान्सपोर्टसाठी प्रायव्हेट व्हेकल्स. सकाळीचा परिसर बस स्टॉप हा नवीनच बांधलेला ग्रामपंचायत थोडं. हा इकडे जातो वरती गावामध्ये इकडे मोडलं आहे. इकडे मिळवलं इकडे काही इन्व्हेस्टरने जागा घेऊन ते बरंचसं काय सुरू केलं आहे. काही बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. मी आता क्रॉस करून पोचणार नरवणला. पुढे जायचं हळू नरवण, तुडील, लावडंपर्यंत असं चांगलं आहे. पुढे कामं चालू आहे, बघूया. 1-2 किलोमीटर प्रवास करून मी पोचलो नरवण या गावात. हे आमचं पोस्टाचं गाव आहे, इथे पोस्ट ऑफिस आहे. पहिलं ज्यावेळेस सायकलवरती यायचं त्यावेळेस इथपर्यंत यायला खूप मजा यायची, कारण की इथपर्यंत उतार आहे येताना. आणि पुढं गेलं इथून ते सुरू चढायचं, म्हणजे यायचं रे वैता हे चलवणं आहे आमच्या इथं गावात. चाललेली ते आणि इथून अशी चढाई व्हायची सुरू. ही अराऊंड 1 किलोमीटरची चढाई होता. ते एक्सपिरियन्स वेगळी होती. आय डोंट नो मी हा रेकॉर्ड करतोय 2025च्या फेजमध्ये. पुढे जाण्याचे किती चेंजेस होते. राईट साईडला खूप दिसतं नाही. माझा भाव कुठे असतो? माझा भाव आहे इथं मुंबईला. हां काय इथं बांधलं काय माहिती आहे? हे सर आपले पाणी फिल्टर असतं ना, हां 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 त्याची कंपनी टाकली. हा काय? ते बरंच टाइम झाला. अच्छा, कोणी टाकले? मोल्यातले? कोणी नाही, कोणी टाकले? ते मोठ्यामध्ये आपलं पुरे कॅमेराची वाट लागली असेल. बाकीच्या वर्षाची मुंबईला काढली. अच्छा, धुळधुळ झाले म्हणून मी आलोय. कधी शनिवारी आलोय. अच्छा, नाहीतर माझी फेरी मारला एका दुसऱ्या असं 2 दिवसात गेलोच नाही. बोललो राहू दे, धूळ आहे ना. बरोबर आहे, बरोबर. धुळीचं काय केली त्यांनी आता एक्स्ट्रा. मग आता काय करतो? आता सध्या आम्ही शेती करतो. हां, शेतीतून आपलं असं समजा कुठं कामात झालं, कामात जातो आम्ही, तुझं काम करतो. अच्छा, आमचं वय पण, माझं वय पण झालं. तर किती वय आहे तुमचं? माझं आता 47. मोठा केलेला नाही पण ते खालते.
सपोर्टला ती आहे ना तिकडं इकडं वॉल बनलेली आहे रेल्वेवाल्याने. रोहित पवार. हां पवार रोहन जाधव रोहित पवार. हा रोहित पवार तर नाही वाजवतो. हां भाज्यावाला आहे तो. काय म्हणताय? भाज्यावाला आहे ना. हा माझ्या बरोबर. अच्छा माझा रोहित पवार आहे ना. हां तो माझ्या खूप कमीचा आहे. मग खूप म्हणजे खूप असं आहे. हे तुम्ही कमवायला लागलं तर तेव्हा झालं हो. आम्ही दुकानदार आलो होतो ना. येताना आलो. कारण हां हां MIDC बाई ना काम. हां MIDC काम बनायचं काम जोरात चालू आहे हो. पण माणसाचा हाल आहे. काम खूप लेट केलं हो. आता पावसाळा येईल पावसाळ्यात ते काम थांबणार परत. पावसाळ्याच्या आधी वाटत पाहिजे. राईट साईड लेफ्ट साईड बरं झालं वड वाचवले ना तर काय काय वड उडून टाकतात ना. कुणाला डोंगर आहे वाढवलं तर खरं ह्या लेवलला आणतायत ना. भेटेवाल्या लेवलला भेटते जागा. रोड वाढलाच पाहिजे हो. आता कशी एकदम टेन्शन नाही. आता वगैरे येतात ना. पट्टी उलट्या संपल्या. रुगत चाललाय. काय बोललो काय लावले तूर मटकी वगैरे चवली असते. तिथं होते का? चवली मटकी. हे आपली जागा आहे. हां हे आपली जागा आहे बोललो. कशी काय? कशी आपली घेतलेली आहे. हां हां इथे कशी काय घेतलं? इथं टाकायचं पेट्रोल पंप हां हां भेटला होता पण ती जागा नदीच्या बाजूला ना हां ते जरा कॅन्सल झालं. तर आपला पेट्रोल पंप पण आपल्याला भेटला होता. एक नंबर झालं काम. आपल्याकडे काही खप नाही ना हो तेवढा. चालू आहे इकडं. माणूस खूप बदलतो गोष्टी. कोचिनेचा बस स्टॉप मी क्रॉस करते. तिथे माझं काम लवकर होणार आहे. मग इथं पूर्ण चित्र वेगळं दिसणार आहे पुढे जाऊन. इथं खूप छान वाटतं. दोन्ही साईडनं वड आहे. आणखी तिथं एका साईडची वड पडेलच कारण की रुंदीकरण आहे. जे करत जाणार बघूया इकडून कसा होणार आहे. त्या महाड छबी ना गडबड चालू आहे इकडं. हा रस्ता असा खूप वर्ष म्हणजे 2 वर्षापूर्वी झाले रस्ता रुंद. पहिला खूप छोटा होता.